मित्रांनो, माझा मुंबईचा प्रवास खूप दिवस झाले. खूप दिवस म्हणजे खूप वर्ष झाले मी शहरात गेलीच नाही मुंबईमध्ये. तर मग आता जी शेताची कामं आहेत, जसं की पाऊस सुरू झाला की आपली जी कामं असतात, जशी हळद रुजवणे, भाजीचं बी रुजवणे, भात पेरणे, झाडांना आपल्या काजूच्या आंब्याच्या झाडांना खत घालणं, शेताची राखण देणं, ही मिरगातच देतात. मिरगामध्ये फुलझाडांची वगैरे कटिंग करून दुसऱ्या ठिकाणी आपण ते लावतो झाडं, म्हणजे मिरगात लावलेली झाडं जगतात. हे अशी माझी सर्व कामं झालेली आहेत. आता राहिलं भात शेतीची कामं, तर त्याच्यासाठी 10-15 दिवस बाकी आहेत. तर मी यांना म्हटलं की चला आपण जाऊन येऊया जरा आपल्या मुंबईच्या घरामध्ये. म्हणूनसाठी आता आम्ही निघालो आहे मुंबईच्या घरामध्ये. आता मुंबईला जाऊन आम्ही मुलांबरोबर, नातवंडासोबत सगळ्यांबरोबर मस्त मजा मस्ती करू आणि त्याचे पण तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेन. मित्रांनो, जसं मी तुम्हाला कोकणातली व्हिडिओ शेअर करते आणि तुमचं जसं प्रेम मिळतं मला, जसं मला सबस्क्रायबर येतात, मला लाईक येतात, भरपूर सारे कमेंट येतात, तर आणि तुमचा जो प्रेम आहे आमच्यासाठी, तुमच्या या ताईसाठी, तुमच्या काकांवरती तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही हमेशा मला सांगत असता कमेंटच्या याच्यामध्ये की काकांना चांगलं खायला द्या, काकांची तब्येत खराब झाली आहे, ते खूप अशक्त आहेत, तर त्यांना जास्त काम सांगू नका. असं हे तुमचं प्रेम आहे. हे असं प्रेम आहे ना, फक्त हे आपल्याच माणसाकडनं मिळतं आणि तो प्रेम मिळतं आहे मला तुमच्याकडून. तर तुमचं असंच आम्हाला प्रेम असू दे, मला आणि यांना, आम्हा दोघांना. आणि जे आता मी कोकणातले व्हिडिओ जे शेअर करते त्याच्यावर जसं तुमचं प्रेम असतं, तसंच मी शहरातले व्हिडिओ शेअर करेन, माझ्या कुटुंबासोबतचे, माझ्या नातवांसोबतचे, मी कुठे फिरायला वगैरे गेली ते व्हिडिओ. मग त्या व्हिडिओवरती पण तुम्ही मला असंच कमेंट करा, असंच माझ्यावरती प्रेम ठेवा, असंच माझे व्हिडिओ बघा, लाईक करा. ही भरपूर माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि ते मला माहीत आहे की तुम्ही आम्हाला दोघांना आपलं समजता आणि आपलं समजून तुम्ही मला जे कमेंट करता, ते मला असं वाटतं की माझी कुटुंबातली माणसं माझ्यासमोर बसून माझ्याशी बोलतात आहेत, असं मला वाटतं आहे. तर मित्रांनो, हा प्रेम तुम्ही मग कधीच माझ्यावरनं कमी करू नका, ही माझी अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा माझी कायम असावी, अशीच माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून. आणि माझ्या व्हिडिओला हमेशा असंच लाईक करा, कमेंट करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी आणखीन तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ शहरातले पण घेऊन येते. आणि शहरात मला किती दिवस जमते ते सुद्धा मी बघते. कारण का असं म्हणतात की कोकणात जे राहतात माणसं, त्यांना जास्त दिवस शहरात राहायला जमत नाही. कारण का शहरातले जे रूम असतात आपले मुंबईमधले, त्यांचे दिवसभर दरवाजे बंद असतात. कुठे आपण मार्केटला, बाजाराटात गेलो की आपला कोणतरी ओळखीची माणसं भेटली की त्यांच्याबरोबर 2 गप्पा गोष्टी केल्या, किंवा चला बाजूला आपली रूम आहे तर त्यांच्याकडे जाऊन जरा 2 मिनटं आपण बसून जरा गप्पा गोष्टी केल्या, बस एवढंच. बाकी तुम्ही म्हणाल मी मस्त वातावरणामध्ये, निसर्गामध्ये फिरेन, झाडाझुडपांमध्ये, आज ह्या झाडाची फांदीला काय कीड लागले का, मग ती फांदी साफ करायची, त्याची पानं साफ करायची, असं कुठे फिरत राहायचं, असं काय नाही काय आपल्या वाड्यामधलं शेण काढायचं, असं हे सर्व कामं जी असतात ती आपल्याला शहरामध्ये करायला मिळत नाही. आणि त्यामुळे आपल्याला कोकणात राहिलेली जी माणसं असतात त्यांना शहरामध्ये जमत नाही. पण तरी काय करणार हो, असं वाटतं ना की 10-15 दिवस जरा फिरून यावं. म्हणूनसाठी मी आता आली आहे इकडे मुलांकडे, आमच्या मुंबईच्या घरामध्ये. तर मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. हे नक्की माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या तुम्ही. मला तुमचा प्रेम मिळू दे, अशी तुमच्याकडनं माझी अपेक्षा आहे. आणि मी 10-15 दिवस राहिल्याच्या नंतर पुन्हा मी कोकणात जाऊन तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी पुन्हा शेअर करेन. तोपर्यंत तुम्ही माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम माझ्यावरती असं कायम असू दे मित्रांनो. आणि मला असेच कमेंट करा. आणि माझ्या व्हिडिओवरती कायमचं तुमचं असंच प्रेम असू दे, ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे या ताईची. आणि आणखीन तुम्हाला मी काय बोलू, मला काय आता बोलायला जमत नाही आहे. तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.